नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. ओवीचे पप्पा ओवीला झोक्यामध्ये खेळवत आहेत. आज ओवीला 6 महिन्याची लस दिली, त्यामुळं ओवीचा दिवसभर मूड खराबच होता. ताप नव्हता आला, पण ओवी शांतच होती. मग आम्ही विचार केला ओवीला कुठेतरी बाहेर घेऊन जायचा. मी ओवीला तयार केलं आणि आम्ही निघालो. आज जाणार आहोत आम्ही जवळच्याच एका बागेमध्ये. आज ओवीला घेऊन आम्ही पहिल्यांदाच 2 व्हीलरवर जाणार होतो. मला थोडीशी भीती वाटत होती, पण एकदा गाडीवर बसल्यानंतर काही वाटलं नाही आणि आम्ही पोहोचलो बागेमध्ये. हिरवीगार चाफ्याची झाडं आणि ओवीच्या पप्पांनी ओवीला चाफ्याची फुलं दाखवली. आम्ही पुण्यामध्ये वडगाव सिंहगड रोड इथे राहतो. बाहेर खूप गर्दी होती, गोंधळ होता, पण बागेत आल्यानंतर आम्हाला त्याची जाणीव अजिबात होत नव्हती. हिरवीगार झाडं, सुंदर फुलं, पण माझी ओवी अजूनही शांतच दिसते. ओवीचं निरीक्षण चालूच होतं. काय माहिती एवढं टक लावून कुठे बघते. अजूनही ओवीचा चेहरा सुकलेलाच होता. आणि ही बघा बागेतली उंच उंच झाडं. मी विचार केला इथे एक छानसा व्हिडिओ बनेल, आणि मी व्हिडिओ करत असताना या झाडावरती एक कावळा येऊन बसला. आणि हा सुंदर सूर्यास्त पाहताना खूप छान वाटत होतं. आणि खूप वेळानंतर माझ्या ओवीच्या चेहऱ्यावर छोटीशी स्माईल आली. या बागेत चढ उतार आहेत, छोटी छोटी डोंगरं आहेत. बागेत स्वच्छता आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची झाडेही आहेत. बागेमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी झोके आहेत, स्लाइड्स आहेत. या बागेत येऊन आम्हाला तर खूप छान वाटलं. आम्हाला अजून थांबायचं होतं, पण ओवीचा झोपेचा वेळ झाला म्हणून आम्ही निघालो. आणि हे बघा बागेच्या बाजूने असलेल्या कॅनलमधलं वाहतं पाणी. मग मी थोडासा भाजीपाला खरेदी करत होते, तोपर्यंत ओवी आणि तिच्या पप्पांनी केलेला हा सेल्फी व्हिडिओ. घरी येईपर्यंत माझी ओवी झोपी गेली. आणि ही आहेत आम्ही बागेत काढलेली काही फोटोज. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा ओवी मराठीला.
आणि तुमच्याकडे अशी बाग आहे का आणि तुम्ही बागेमध्ये फिरायला जाता का कमेंट करून नक्की कळवा. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.